ओम साईराम. सध्याची परिस्थिती पाहता साईबाबा संस्थांकडे जो गॅस शिल्लक आहे त्याचा अधिकाधिक चांगल्या प्रकारे उपयोग व्हावा म्हणून आपण श्री साई प्रसादालयामध्ये आजपासून 2 भाज्याऐवजी 1 भाजी सुरू केलेली आहे. यापूर्वी लाडू प्रसाद आपण भक्तांना पाहिजे त्या प्रमाणात देत होतो, परंतु आजपासून एका भक्ताला 1 लाडू पॅकेट असं आपण सुरू केलेलं आहे. बुंदी प्रसाद जो आहे तो प्रत्येक भक्ताला मिळालाच आहे. लाडू पॅकेट हे घेणं भक्तांना ऐच्छिक होतं. सर्वच भक्तांना याचा लाभ व्हावा म्हणून आपण आजपासून हा निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक भक्ताला बुंदी प्रसाद पॅकेट मिळालंच आहे. लाडू पॅकेट हे विक्रीवरती होतं. पूर्वी भक्त पाहिजे त्या प्रमाणात लाडू पॅकेट विकत घेत होते, परंतु आजपासून आपण एका भक्ताला 1च लाडू पॅकेट विकत घेता येणार आहे. माझं नाव एरन बागल नाव आहे माझं. मी भिवंडीवरून आलो आहे आणि 1 लाडूचं पॅकेट प्रत्येकी मिळतंय. आणि सध्या जे युद्ध चालू असल्यामुळं जे गॅस टंचाई आहे त्यामुळे आपल्याला 1 पॅकेट भेटतं. युद्ध लवकरात लवकर संपवून प्रत्येक भाविकांना जास्तीत जास्त प्रसादाचा लाभ घेता यावा हेच साईबाबा चरणी प्रार्थना असेल. काय वाटतं साई संस्थांनी यावरती काही उपाययोजना केली पाहिजे गॅसच्या? उपाययोजनेचा तर विषय नाही आहे, कारण की जी पण आज देश पातळीवर किंवा जगपातळीवर युद्ध आहे त्यामुळे जे गॅस टंचाई आहे त्यामुळे जे संस्थांनी निर्णय घेतले ते खरंच निर्णय चांगले, कारण की जेवढे पण भाविक येतात त्यांना सगळ्यांना प्रसादाचा लाभ मिळाला पाहिजे. त्यामुळे हे निर्णय घेतला आणि ते योग्य आहे. तर हे मला वाटतं की संस्थानाने निर्णय योग्य घेतलाय. पण लवकरात लवकर जर युद्ध लवकर संपलं तर आपल्याला नक्कीच सगळ्या भाविकांना जास्तीत जास्त प्रसादाचा लाभ घेता येईल.